मनमाडला स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त हजारो भाविकांच्या उपस्थितीत आरती व महाप्रसाद श्री स्वामी केंद्रात भव्य रक्तदान शिबिर। मनमाड येथील दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये प्रकट दिनानिमित्त विविध कार्यक्रमांसह रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। 101 बाटल्यांचे रक्त संकलन करण्यात आले। या प्रसंगी दत्त मंदिर प्रांगणातील श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये मनमाडचे नगराध्यक्ष योगेश पाटील व उद्योजिका व वक्त्या स्वाती गुजराथी यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन रक्तदान करून झाले। हजारो भाविकांच्या उपस्थितीत महाआरती झाली। तसेच स्वामी चरित्राचे पारायण होऊन भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। प्रवीण भोसले, प्रदीप गुजराथी व युवा सेवेकरांनी संयोजन केले। रक्तसंकलन जनकल्याण रक्तपेढी नाशिक यांच्यातर्फे झाले। शेकडो स्वामी भक्तांनी रक्तदान केले। प्रकट दिनानिमित्त स्वामी मूर्तीस फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती। छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मंदिरातही प्रकट दिन सोहळ्यानिमित्त महाआरती व प्रसादाचा कार्यक्रम हजारो भाविकांच्या उपस्थितीत झाला। काय असतं रक्तदान हे नुसतं दान नसतं। जे आपण पैशाचं दान करतो, प्रसादाचं दान करतो, फुलांचं दान करतो, नारळाचं दान करतो, हे तसं दान नाहीये। हे आहे कोणाचा तरी जीव वाचवण्यासाठी केलेलं दान। हे अत्यंत महत्त्वाचं जीवनात आहे। जे आपण रोजचं अन्न खातो आणि त्यात आपण कणाकणाने जे रक्त साठवत असतो ते कोणाच्या तरी आईच्या जीवनात एखादं हास्य फुलवत असतं, एखाद्या वडिलांच्या जीवनाचा आधार देत असतो, एखाद्या ऍक्सिडेंट झालेल्या मुलाला जीवनदान देत असतं, एखाद्या कुटुंबाची जबाबदारी घेतलेल्या माणसाला तारत असतं। असं हे रक्तदान शिबिर आज स्वामी समर्थांच्या कृपेने आज केंद्रात आयोजित केलं आहे। तर ह्या रक्तदानाचं महत्त्व समजून आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त मोठ्या संख्येने आज इथं रक्तदान करावं।